पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, आनंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सच्चिदानंद नारायण भगवान की जय, सच्चिदानंद रविदास भगवान की जय, दूत माझी वाणीवर तुझे गुण विश्वरूपा विष्णू माय बापा अमुपा अपरा पांडुरंगा विजवितो रंग जास मी तुमचा बोलवितो धनी तुझे अमुपा अपरा पांडुरंगा अमुपा अपरा पांडुरंगा पांडुरंगा करो सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा
एक नाम हरी, द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. सर्व घटीला देहा देही एक, सूर्यप्रकाशक सरस्वती. ज्ञानदेवा चित्ते हरिपाठ नेमा, मागलिया जन्मा हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना पूर्ण करे. ज्ञानोबांच्या हरिपाठातला हा 15वा अभंग. ज्ञानोबांना या अभंगातून आपणा सगळ्यांना सांगतात या अद्वैत स्थितीचं वर्णन त्याने आधी पण केलेले, त्याने आधीच केले. मग नव्या अभंगात हरिपाठाच्या नव्या अभंगात सांगू. उपदोनी करंटा ह्या अभंगातून सांगतात अद्वैत स्थितीचं वर्णन करतात, अद्वैताचं वर्णन करतात किंवा ही अद्वैत स्थिती नामधारकाला येण्याकरता या अभंगाची योजना आहे. आता चांगला जर विचार केला सांगतो हरिपाठ असो, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो आणि काय पण असो, ही सगळी जी ग्रंथ संप्रदाय आहे इट इज मेंट फॉर ओनली नामधारक. दुसऱ्या करताना ठीक आहे, वाचा हरकत नाही, वाचायला काय फरक नाही पडत. वाचा काय उपकार करत नाही कुणी कोणा महाराजांकडे उपकार करत नाही करत. उपकार करायलाच पाहिजे. सांगताना करायला करून ठेवलं नामला नामधारक म्हणून काय कर ना ते वाच ना, काय होईल सात्विक पूर्ण सात्विक कर्म जमा होईल, सात्विक पुण्य जमा होईल आणि मग त्याने तुला संत भेटतील. नाही भेटणार नाही अवघड आहे. आणि ज्याला चुकून भेटले ते याडं पळून गेल्याशिवाय राहत नाही, टिकतच नाही ती नाही तिकट. त्या अनुभव 32-35 वर्षाचा अनुभव आहे नाही तिकट बाकी जाते हो. म्हणून वारीची योजना, आता वारीची योजना आहे की सात्विक कर्म आहे ना, हे निव्वळ संत प्राप्ती करता सगळं साधन. संत प्राप्ती करता साधन. आणि आपण हे सगळं मागं करून आलोय, ध्यानात पाहिजे, ध्यानात करून आलोय आपण, म्हणून आपल्याला नाव मिळालं, म्हणून आपल्याला संत भेटले नाही. संत भेटी चुकलं खूप अवघड आहे. चांगला जर विचार केला तर संत भेटी खूप अवघड आहे. मग काय करायला पाहिजे? खावं प्यावं आहेच करून मजा असं नामधारक वाचून क्या करताय तुम्ही? काय करतो? खेळच मांडलं ना. अहो नामधारक असून काय करायला पाहिजे? आता सांगतो तुम्हाला एक योजना सांगतो. वाच आश्रय परवानाची पुण्यतिथी आपल्या मालिकेत नारायण महाराज जागवणकर म्हणजे ब्रह्मात्री दत्त नारायण महाराज हे लहानपणी गुरूंच्या शोधात निघाले. काय निघाले? गुरूंच्या शोधात. आणि आपल्याला आयता गुरु भेटलाय, आयतं नाम भेटले नाही इल्ला आयतं भेटलं. अहो फुकाट मिळाल्यावर किंमत नसतीच नाही जगातच नाही. मग काय ध्यानाचा जरा नीट करावं का नाही? नको सार्थ करायला. कृतकृत्याचा
सुटसुटीत झालो, सगळं झालं. वर 5-50 10-12 वर्ष उठून गेली कायची. कुठं ठेगा लागायला पाहिजे का नको? लागले असं तर अनंत कोटी बाई त्यांना दंडवत नमस्कार चमत्कार सर म्हटलं झालं तर कब सोचेंगे. हा देह नाशिवांत आपल्या बरोबर सांगते हे तत्वज्ञान सांगते ना. आपल्या आया हे भुगो आले, मांजर आले, म्याव आली, तुझी आईची येडी बाया कशी तिचा बाया होणार गो याचा काय सांगा अवघड. भुगो आले, चिव आली, भिकाऊ आली, पोपट आला कसला पोपट झाला तुला. कुछ सोचने की जरूरत है. हा देह पुन्हा पुन्हा नाही हो. नाशिवंत देह जाणार स्पष्ट बोलणार माणूस सांगतो तुम्हाला. साधू संतांना जे अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवले. बरोबर आहे का? चुकीचे आहे. ज्ञानोबराय झाला, तुकोबराय झालं, रामदास स्वामी झालं आणि पुणे असतील बघा, निरोबाई आणखी पुणे असतील. त्यांनी अनुभव घेऊन लिहिले का ते वाचून अनुभव घेतलाय. मग आम्ही काय करायला पाहिजे? अनुभव घेऊन त्यात शिरायला पाहिजे का? ते वाचून शिक्का अनुभव शिरायला पाहिजे. किती वेळा जन्म यावे काय नेणे भगवान देव बघत नाही. मी कशाला बावड करणार? सगळे त्याचे नामधारक आहेत, त्यांना मी संत मानतो. तत्वार्थाने संत नाही का? तत्वार्थाने संत नाहीत का? आपल्या डोक्यात शिरतं का? आपण तर मी मोठा तू लहान, मी मोठा. अरे हो हो येडे. साधू संतांनी काय केले? साधू संतांनी काय केलं हो? आपण सारी ती
सद्गुरू रायाने संतांनी आपल्यासारखं केलं. हे याने अजून बघतच बघते कुठल्या वाटात मिळतात का, कुठे रीती सापडते का वाटा सापडतात. अरे हो बघ ना ग्रंथ बघ की मी त्याचं देव तुम्हाला सांगत पाडून म्हणजे ते काय म्हणतात आपलं तर आपल्याला सांगायचं त्याला काय म्हणतात बरं? एक शब्द आहे बघा. आत्मपरीक्षण. नाही 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 आपण सिंहावर म्हणजे आपलंच आपल्याला बोलायचं त्याला सोबत आम्हीच मला बोलतो. मी तुम्हाला पुराण सांगत नाही, पुढे द्यायला ज्ञान सांगायला आलोच नाही, सांगताना निरोप द्यायला आलो बाकी काही नाही. हा अजिबात नाही. पुन्हा ज्ञान सांगता कोण येते जगात सांगा ना मग तुम्ही. मग आज्ञानी कोण आहे सांगा बरं, कोण आज्ञानी आहे? आज्ञानी कोण आहे सांगा बरं. हा बरं मी आज्ञानी आहे मला कळत नाही हे सांगितलं कोणी? हा पण तुमच्या अंतःकरणाने सांगितलं. तो कुठला मरायला वरून खाली येतोय आपल्या पाशीचं नाही. तुझा आहे तुझ्या पाशी सगळं आपला हात देव आणि आपण बोलव म्हणजे मी तू बघ परत सांगतो आहे रिपीट. मी याच्यापेक्षा लई खराब बोलणार होतो, आता जरा नीट झालो मला. बाबांनी नीट केला. हा याला काय जुन्या लोकांना माहिती शेअर देणार मग. पण आता पाच आमचे मंदिरले खोटे माझ्या शेअर द्यायचे नाही म्हणते. बरं शेअर दिली की परत बोलत नाही मला कुठे असं कुठे आलो ज्ञान आज्ञान आलो. आज्ञान सांगणार कोणतरी आपल्याकडे आहे ना, त्यांनी सांगितलं ना मी आज्ञाने मला कळत नाही सांगणार कोणतरी आहे ना तिथं. मग ती वस्तू तुम्ही आहे किंवा मी आहे ना. मग सगळ्याच्या घटात ती वस्तू नाही का, मग शोधायला कुठे जातो? आपल्याजवळ सगळं आहे. मुद्देमाल आपल्याकडेच आहे आणि हा मुद्देमाल करतळी आवडत सारी ज्ञानोपार आहे. हा हरी हे जे आत तत्व आहे जे आपण आहे ते आपल्याला कळतळाने कळतळ जसं आवडा असतो तसं आपल्याला ते बघायचं आणि त्याच्याकरता नडते बघा. हे कीर्तन प्रवचन हे जे आहे ना हे म्हणजे फक्त मेसेज आहे. हे काय करायचं फक्त मेसेज म्हणजे निरोप द्यायचं सांगतात. ह्या गुणाचा मागे हो बुकेला गुळ दिला काय, मी माझ्या सगळं बोलणारा गुळ दिला गुळ दिला काय, गोड का कडू मग येडा असतो काय? नाही नाही कोण म्हणते येडा? त्याला बोलता येत नाही, त्याला मांडता येत नाही, ते गुण आहे. असं प्रवचन कीर्तन म्हणजे परवडतं नाही. चांगलं लढून घ्यावं कीर्तन करावं काय म्हणतात. हा भाऊ धबा काय भाऊ बरं तुला काही घेणं नाही. कीर्तन आणि प्रवचनामुळे काय होतात होऊ द्या, तो कोणाचा प्रश्न आहे. ज्याला व्हायचा तो होऊ द्या. काय आपण आलो परमार्थी नामदार साधन त्याने भक्ती करून नाम घेऊन अद्वैत शिरणं गरजेचं आहे. अद्वैतामध्ये वस्तू अशी असते की आपला सगळा विचार असतोय. काय म्हणतो मी? आपला विचार असतोय आणि आपण जर जागा कायमच असतोय. ते म्हणतात तुझं मी काढून का मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडं पाहून
पांघरू हरी यातच भागले हे दोन दोन होतं तुझा आपला आज होते बाप भागेत द्वैत म्हणजे दोन अद्वैत म्हणजे एकच आणि या एकामध्ये जाण्याकरता माझं जे मीपण आहे ते झालं मग ते जातं का आणि जोपर्यंत मी आहे जोपर्यंत आपण मी आहे तोपर्यंत सुखाचा पत्ता नाही मग पूर्वी कीर्तनकार मोठा असू नाही तर प्रवचन करा नाही तिथं मीच गेला नाही नारसाळ्याचा काय घेऊन म्हटलंय आणि आठवत तिथे मायाचं याडपण तुझे तुझं अहम गेला नाही तो मी पण नव्हते पुढे येता गेला पाहिजे कारण आपण कुशलीमध्ये जर यायचं असेल कुशली म्हणजे कौशल्य किंवा सिस्टम ती अशी आहे ती कला आहे तिथं जायला आणि जोपर्यंत आपल्यामध्ये तुझं माझं शिल्लक आहे काय मी तू हा विचार विवेक शोधावा जोपर्यंत मी हरवणार नाही तोपर्यंत तो सापडणार नाही अशी रीत आहे जोपर्यंत माझं मी पण जाणार नाही मी म्हणा जोपर्यंत शिल्लक आहे आज जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ह्याचा सुखाचा मेळ बसत नाही सुख म्हणजे आत्मसुख हे प्रपंचातलं गाडी घेतलं गोळे घेतलं आणि बांगला घेतलं सोड आणि काही गेलं काही जन्म आमचे झाले तू हे करून करून जमून इथपर्यंत आलोय किती वेळा जन्म यावे जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे 800 कोर्स त्या आठवर शून्य मांडा किती मांडायची आणि ह्या भारतात नामधारक 8,50,000 सगळे मिळून ना ते नवनाथ पण सगळे धरून शुद्ध पण शंकराचार्य सगळे आपण सगळ्या चाळीचे संप्रदाय ते सगळे धरून 8 लाख सुद्धा नाही हा नाही ना मग आपण जे प्रापंचिक लोक करतात त्याच्यात मार्ग जायचं आपल्याला बघून ते लोक नाही दिलं अरे कुछ कर काय करण्याकरता आपण इथं आलोय जे बाकीचे करतात तेच करतो तू अरे येड्या आम्ही जेव्हा 100 लोकांना सांगतो एखाद असून हाताला लागत नाही नाम मिळायला पुण्य पाहिजे पुण्य लागतं आणि पुण्यवान लोक कमी येतो आणि अशी पुण्यवान जी नामधारक झाली त्यांना आपण जास्त लाट मारून छाटून देतो तिकडे खांडत ढकलून देतो क्या बात है क्या कर रहे जेव्हा ते दारात न्याय नरकाला जाणं तयार आहे नामधारकाचा अधिकार काय जातो हा भागत गाता वाचा जरा आहे मग भारी आहे की माझ्या भक्ताला जर कोणी त्रास दिला त्याच्या
त्याच्या गुरुबंधूंनी किंवा साधकांनी त्याचा परिणाम खालच्या 2 ओळी दिला. मी सांगत नाही तुम्हाला, सोचने की बात, करते नाही, देखते नाही. अरे एक एक पुण्याचा पुतळा आहे हो नामदार, नको टिकू देतो. आणि ते कशाच त्याचं नाही की त्याचं कशाला बघायला जाता. तू 13 देख ना, 1-3 देख ना, 1-3 देख, तू 13 देख. हा म्हणे शिकवा म्हणे तू 13 देख, म्हणजे तुझं पण बघ आणि 1 आणि 3 हे पण देख. एक हरी आत्मा जीवा शिव सम आत्मा, जीव आणि शिव हे शब्द एकच आहे. आणि ह्याचा निश्चय होण्याकरता परमार्थ काय नाही, काय अवघड काय. तुका म्हणे सोपे आहे सर्व निश्चयाचं बळ तुका म्हणे त्याचे बळ. निश्चय व्हायला पाहिजे आणि एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. काय अवघड नाही. एक आणि हरी वेगळा नाही, जीव आणि शिव वेगळा नाही. जीव आणि शिव वेगळा नाही, हरी आणि आत्मा वेगळा नाही. बघा आता चांगला तर विचार केला तर खरं थोडं डोकं वापरायची गरज आहे बरं का. जीव आणि शिव वेगळा नाही आणि हरी आणि आत्मा वेगळा नाही. उतीचे वैभव आणि नाही तो चांगला विचार केला तर आता आमचं घडलेलं मेंदू आहे, काय चांगले विचार येणार आहे. शुद्ध चित्तामध्ये आणि शुद्ध मनामध्ये शुद्ध विचार आणि बुद्धी तेच होती. म्हणून नामाची योजना आहे, म्हणून संतांची योजना. संतांची योजना काय करतात? संत नाही तर आपलं काय काम एवढं. संत बिन प्राप्ती नाही, वाटलं तर वाटलं सोडून खालं घेऊन गेलं असे त्या संतांची श्रीफळांची आज पुण्यतिथी केले उपकार सांगो उपकार सांगू काय
आपल्याकडे माय आणि आता कीर्तन गाण्याचं आहेत ना शिवदेव गाणं आईचं बापाचं कीर्तन लावतात तुमच्या आईचे यापट तुमच्या आपल्याकडे आईचे माय आईचं बापाचं काय सोय लावलं एका जन्माचे हे अनंत जन्माचे बाय बा आणि कीर्तन लाव ठीक आहे. आणि कसं आहे त्यांना पण गिऱ्हाईक आहे हो, त्याचे गिऱ्हाईक त्यांना मिळालंच पाहिजे ना. आपलं गिऱ्हाईक म्हणजे आपण सोनं चांदी हिरे असं माणसं विकणारी माणसं म्हणजे अधिकारी किंवा आपला संप्रदाय आहे. भाजी किराणा घुसारी विकणारा आपलं सामान संप्रदाय आहे, पण त्याने गिऱ्हाईक आहेच ना. त्यांचं गिऱ्हाईक त्यांच्याकडे जाऊन त्याला कशाला नाव ठेवता, काय कारण नाही. आणि आपले गिऱ्हाईक आपल्याकडे येणार, पण आपल्याला जरा बसून राहावं लागते, बराच वेळ थांबावं लागते. त्यांची गिऱ्हाईक शांतीत चालू असते. हा जेव्हा मठ चालू होता ना, आश्रम चालू होता बांधकाम वगैरे, ते मोठ्या बाबांना हे मंत्रालयात मदत वेळ घेऊन गेले, काहीतरी मदत होईल. पण काय ना खट्टू काहीच मिळालं नाही. हा ते न्यायची ती जमून यायची तरी त्याला गाडीत घेऊन गाडी तर त्याला आवडा बसून तरी गाडीच्या जागावर थकतं शरीर आहे की नाही. अनुभव ना काय नाही मिळालं, खट्टू मिळालं का बरं मिळालं बघ. आणि ही जी मंडळी आहेत ना, अहो ह्यांना उठ आलाय लागल एवढे पैसे मिळतात तो मिळतात त्यांना 5-5 हजार लोकांना जेवणं घालतात आणि आम्हाला जमतच नाही ते. कसं काय हा फरक काय, हा फरक कळला का. त्यांच्याकडे अहो ती म्हणजे दिवसाचं ती पंक्ती निघतात आणि वाटायला एवढं चेन घेते तो. आमच्याकडे ते कुठून घ्यायचं 10 रुपये घ्यायचं, 50 रुपये द्यावा, कुठून ते पण बरोबर आहे. कसं माहिती आहे का, नावं ठेवत नाही. आपला संप्रदाय आहे तो रंगला गाजला जे का
नाचण्याकरता जे त्यांच्या कल्याणाकरता जगतात, आपला देश झिजवतात, त्याला संत म्हणतात. आणि निरपेक्ष भावाने कोणतीही अपेक्षा न करता चांगलं झाडाच्या भागात जायचं नाही, तो विषय नाही घ्यायचा आपल्याला. माते जाऊन त्यांच्या विषय आपण आपलं करायचं. कोणतीही अपेक्षा न करता ते रंजक गाजल्याची सेवा करतात, त्यांना संत म्हणतात. काय अवघड आहे. तेव्हा ते उचलवायचं आणि ती व्याख्या बघायच्या, कारण मराठी व्याख्या बघ. बरं मग कशाला व्याख्या बघतो येडे. आता बघा, सगळा परमार्थ भावाने आणि प्रेमाने आकलन करायचा असतो, शिकायचा असतो. नाही, प्रेमाशिवाय भगवंत हाताला येत नाही, प्रेमाशिवाय भाव हाताला येत नाही, प्रेमाशिवाय भाव देव भावाचा देव भावाचा गांधळ्यांची सेवा करणारे ज्याला संत म्हणतात. संतांची दुसरी व्याख्या सांगतो, ज्याने आपला अंत बघितलेला आहे त्याला संत म्हणतात. काय म्हणतो? ज्याने आपला अंत बघितलाय त्याला संत म्हणतात. कोण झालं? जगाच्या कल्याणा संतांच्या हे नेहमी विधेय अवस्थेत असतात. तुमच्या आमच्यात मिसळत होते सेवाभावानंद लोक, पण ते कायम सहज समाधीमध्ये असायचे. पण आपण त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ते काय होते. आपण त्या तिथपर्यंत गेल्याशिवाय त्यांना ओळखता येणार नाही चांगला, पण थोडं थोडं ओळखता येतं. ते नेहमी सहज समाधीत असायचे. सर तुमच्याशी बोलणार, व्यवहार करणार, सगळं करणार, पण त्यांची आतली समाधी कधीच मोडत नाही, कधीच नाही. आणि हेच करण्याकरता परमार्थ करायचा. विठ्ठल ग्रस्त असलेले आपण सगळे लोक आणि ह्या संतांच्या संगतीनं, त्या नामाच्या जोडीनं आपण सुद्धा याच्या नादी लागून सहज समाधीत जायचं. आणि तुम्हाला कसं आहे, तुम्हाला असा भरोसा नाही वाटणार तरी, परंतु शहाणपणे माझ्या माहितीप्रमाणे, अनुभवाप्रमाणे 25 ते 30% विधेय अवस्था आपल्या साधकांना नक्की असते. विठ्ठल
30% नक्की असते त्याचं त्याला कळत नाही पण असते तो त्या ह्याच्यातच असतो काय त्या नादातच असतो पण आपल्याला कसं माहिती आहे का आपल्याकडं डिस्टिंक्शन पाहिजे ते 30% मार्क त्याला पासिंगला 35% मार्क डिस्टिंक्शन अबव 85 वगैरे पाहिजे 30% टिकून काय करणार ते कवा बी त्याचे निवडून त्याचं काय नोकरी लागत नाही काय उपयोग नाही पुढे ॲडमिशन मिळत नाही म्हणून हा जो आपण जो मेळावा करतो किंवा सत्संग करतो त्या करतात आणि खरं आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर फक्त या आनंद संप्रदायात होईल तुम्ही म्हणा असं का उर्वरित 3 संप्रदाय आहेत त्याचा अवघड आता तुकोबनाचा संप्रदाय चैतन्य संप्रदाय जर मार्गाने जर फिरलो आम्ही बरंच फिरलेलो चैतन्य संप्रदायाचे साधक संप्रदाय दुसरा संप्रदाय प्रकाश ते चक्रूचे पोराने घेतात ते ब्रह्मचारी घेतात आपल्याला त्याचा काही संबंध नाही आनंद झाला चैतन्य संप्रदाय हा ग्रस्त आश्रमी लोकांकरता त्याला एंट्री आहे प्रवेश आहे दोनच त्याचं चैतन्य संप्रदायाचं कुठं नाव निशाण नाही आहेत काही लोक आता वेळ नाही सांगायचं एक प्रकाश ते ब्रह्मचारी पोरांना घेते राहायला कुठला माऊलींचा स्वरूप आहे का स्वरूप ते नवनाथ त्यांची वेगळी गँग आहे ते ब्रह्मचारी घ्या आता बायका करून शोधून आमच्याकडे यावं हा ते करतात आणि राहिले त्याची एक शाखा आहे म्हणजे ग्रस्त आश्रमाकरता शाखा आहे तिथं पण आहे पण त्यांना अनुग्रह ना डायरेक्ट बरोबर म्हणून एकदम एवढा आनंद संप्रदाय गडे हो हा एवढा एकच संप्रदाय आणि तो पण श्रीपाद माऊलीने एवढा मोठा केला साधी गोष्ट नाही श्रीपाद म्हणजे ह्या सगळ्या संप्रदायापैकी नारायण मानस नालवणकरांनी 2 नंबर नारायण मानस नालवणकरांनी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दोन्ही ठिकाणी सगळ्यामध्ये रान पेटून टाकलं होतं त्या आणि श्रीपाद बाबांनी हा हे दुसरे अख्ख्या मालिकेत 2 नंबर आहेत सांगायचे तात्पर्य एवढं की जिथं मोठा अवतार होतो ज्या संप्रदायामध्ये मोठा अवतार होतो संतांचा त्याच्या मागे सगळं मुकिंडे सगळे जळून खाक होते सगळे म्हणजे सगळा मार्गच ह्याने होतो सगळा केराने ह्यानी गटारीचं पाणी त्या वाहत यारे नामचूर सगळ्या गटारीच वाढायला गटारी करून ठेवली सगळं साधू संतांच्या नंतर जे आहे ना खूप मोठं धर्माला आवरण येतं ते आलेले आज नाही आहे हो 20-25 साल हो गए उसको आज नाही आहे आपण काय करायचं अधिकाऱ्यांनी काय करायचं आमच्याकडे येड्या माणसाने काय करायचं काय करायचं ज्योत से ज्योत लगाते चलो ऑलरेडी 25 साल होय उसको अजून पण ध्यानावर येत नसणार त्याने हाडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं आपल्याला नाही कळत होतं का प्रपंचाच्या आपल्याला नाही कळत होतं त्याला काहीच कळत नव्हतं मला विचार करायची गरज आहे अवघड आणि इथे कोणाचे काय गेले त्याचे त्यांनी सांगितले पण जे आता जो प्रमुख पदावर लोक असतात त्यांनी जायचं विवेकाने जायचं मी उपदेश करत नाही मला सांगून गेलो
मी ज्ञान द्यायला आलो नाही ना उपदेश करायला आलो त्यांचा निरोप घेतो जे वस्तुस्थिती दिसते सांगतो बाकी काय घेणं नाही मला काय जर आता पडले बस काय करायचं किंवा काही धुणे काढून धुणे काय करतात आवडून आलेले और बी आणेवाला आणि जर पाहिलं तुकोबारायची अवस्था काय झाली चैतन्य संप्रदायाची कशी करायची असेल तर तुम्ही आपसात भांडा आपसात एकमेकाचे कपडे फाडा तर आपसात काय तुम्हाला गोंधळ घालायचं घाला आनंद आहे चलो हे आपल्याकडे होईल झालेलं आहे हे आजचं नाहीये हे अनादी काळाचा संप्रदाय आहे अनादी काळाचं नाम आहे आणि अनादी काळापासून असेच गोष्टी घडत चाललेल्या आहेत ते तुमच्याकडे मानतो आणि इथं कमीत कमी दुखणार कमीत कमी नुकसान किंवा काय म्हणतात त्याला इंग्रजी मी शब्द कमीत कमी नुकसान होत त्याला काय शब्द इंग्रजीत काय मिनिमम फ्रेज येते मस्त जाऊ द्या तर कमीत कमी नुकसान व्हावं काय नाही कमीत कमी व्हावं असं त्याला शब्द जाऊ द्या तर तो कमर्शियल फ्रेज येते जाऊ द्या आपण त्याचं काय घेणं तर हे जीवन ठेवायचं काम तुमचं आमचं बघा ज्याला जमेल त्यांनी करावं आणि तुम्हाला सांगतो ज्याला जमेल नाही त्यांनी प्रयत्न करायलाच पाहिजे जो मार्ग दाखवतो त्याच्या पुण्या नाही ठाव तुकोबाराय म्हणतात नुसता तुम्हाला मार्ग जर दाखवला तर तुम्ही कुणाला अरे वा इथं असं चालतंय इथं तसं चालतं एवढं जरी सांगितलं ना तुम्ही अरे हा बा नाम देतो एवढं जरी सांगितलं ना तुकोबाराय म्हणतात त्याच्या पुण्याला नाव नाही नुसतं मार्ग दाखवतो त्याला ते बी दाखवत नाही यादी नको इथं म्हणतात म्हणून तुकोबाराय म्हणतात या रे लहान एक सांगते या जगामध्ये पहिला आधी या जगामध्ये 70% लोक किंवा कपडे अंक 70% 30% बरे त्यातले 10% फक्त सात्विक आणि त्या 10% मध्ये 1% फक्त असं ना सांगण्याचं लोक 1% आणि या 1% जुनी लोकसंख्येवर हे सगळं जग चाललंय या 1% जे मानवाचे नामधारक आहेत या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्याच्यावर हे जग चालतं ते ख्रिश्चन मुसलमानमध्ये हे काय नाही ते फक्त अल्लाह म्हणते अरे पण हो माणसात देऊ बघ या नाचताळ्या आता बघा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा घरी अवघा झाला माझा घरी सावता माळी महाराज त्या कोथिंबिरीत लसणात देऊ बघत होते मी म्हणतो नाचताळ्या एवढा प्रवचन कीर्तन करतो तुला माणसात तरी ते आमच्यात तरी देव दिसतो का माणसात दिसतो का अरे प्रवचन बोले त्याच्या चालले त्याची वंदव पावले माणसात त्याला देव दिसना मी काय म्हणजे वड्यासारखं पेपराला लावतो काय वड्यासारखं पेपराला लावतो दिसते घ्यायचे भेटे ते आणि ते बरोबर तिचा निश्चित भरतो योग छान माझा प्रवचन करतो नासाना तू बघतो का तू बघतो का देखतो का नको आहे ना व्हायला पाहिजे का नको मग हे तुमचे काय नाव म्हटलं यांचं सावता महाराज बघतात कांद्यामुळे म्हणजे बघतात
आमचं कमीत कमी माणसामध्ये तरी बघावं का नाही का बरं का शनिवार घाटात तो नाही सर्व घटी नाम दिसतो का आणि सर्व घाटात देव बघायचं आपल्याला वळण म्हणण्याकरता पारमार्थ करायचं मी नाही करणार आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं मला धरून नका यायच्या हां मी निरोप सांगते फक्त साधू सांगतो श्रीपाद त्याची म्हणजे ती त्यांचा निरोप सांगतो अजून एक निरोप सांगतो करा भजन श्रीपादावर निरोप मला अनुभव सांगतो त्याचा विषय नाही गावात पाटलाकडे तो सागाने गडी होता त्या अवतावर खडी ठेवायची त्याच्यावर दगडं मांडायची म्हणजे नांगरलेली ढेकळं चांगली कुठं सापडता त्याची फळी मोडली होती पाटलाची त्या सालकऱ्याला म्हणतो की नका सख्या ते आपल्याला फळी मारली आणि उद्या काम खाणार पाहिजे त्यांनी पण काय आता चांगलं ऊन पडले तर चालून निघालं रात म्हटले तेवढं काम करा म्हणे आणि म्हणे की सरपंचाकडून फळ घेऊन या पुन्हा सरपंचाकडून पण निघाला म्हणलं इकडे पुढे चांगला पळतले मी चाल इकडे आहे सरपंच जर फळी देत असल तर आणायचे नाही सरपंच फळी देत असल तर आणायची नाही आणि तो जर म्हणला फळी नाही तर आणल्याशिवाय राहायचा नाही खरं सांगू तो जर नाही म्हणला तर आणल्याशिवाय राहायचंच नाही आणि हे कोडं अनुभवाला सुटतं जो अनुभव विद्याला सुटतं असं श्रीपाद बाबी नाही श्रीपाद बाबा म्हणायचं चांगला विचार आज पिटले माझे आता ते बघा मामानं सांगितलं असं त्यांचं काम गावाचं काम हे भारी होतं आणि तुम्ही होते हा हे माग नाही हा दुर्दैव हे सांगतो बाबांचा मी अनुभव आता बाकीचं तुम्हाला माहीत नाही माझ्या निकटवर्ती होते किंवा माझ्या संबंधित जे होते त्यात एक दोन म्हणजे 10 जानेवारी 98 माझं केलं त्यानंतर आम्ही 10 वगैरे झाल्यानंतर आणि शिंदे हे बाबांना म्हणजे आता ओळख झाले के पाच आणि त्याला
हरिपात्र तेव्हा सुद्धा 10-12 वर्ष झाली होती कारण आम्ही नव्हतं असे किती होते. तुकोबा रायांना कुणी ओळखलं, ज्ञानोबा रायांना कुणी ओळखलं. ज्ञानोबा चालू आहे बघा तेच काय सिरियल चालू आहे. आणि जो संत असताना त्याचा भक्त त्यांचा अनुग्रही त्यांचा साधक आपल्या बापाला ओळखलो ना मग प्रश्न नाही. मग तो भाग्याचा आम्ही देवाचे साधू संतांची एवढी कामना असते ना तर सामान्यपणे तो दाखवत सामान्यपणे दाखवत त्याचं कामच नाही. आता ज्ञानोबारायांना दाखवलं आपला चमत्कार कारण त्यांचा इतका छळ झाला महाराजांचा नाम दाखवला. तसं साधू संत म्हणजे आपला संप्रदाय आहे बाकी ऐकायला माहित नाही. आपल्याला छोट घ्यायचं काय कारण नाही. आपण आपलं घर बघावं दुसऱ्याच्या घरात त्याला डोकून बघायचं काय गरज पडली आपल्याला तर ते एवढे ताकद द्यायचं. आता बघा बाबांची पुण्यतिथी बाबा जानेवारी 10 जानेवारी गेला आम्ही काहीतरी 17-18 डिसेंबरला भेटायला गेलो की बाबांचे जास्त नाव होत आहे. आम्ही दोन 2-3 होतो नंतर शाळा आमच्या आधी मुंबईचे लोक बसले होते मुंबईचे तर ते म्हणजे त्यातलं एक जण म्हणला बाबा आम्हाला जानेवारीमधली तारीख द्या म्हणला. जानेवारीमधली तारीख द्या वास्तू सांगते म्हणला. त्याची परिस्थिती कशी की आणि 17-18 डिसेंबर 10 जानेवारी किती अंतर आहे 2 अंतर. बाबा म्हणले की माझी डायरी संपली. त्याला तारीख कुठली पाहिजे होती जानेवारी मधली पुढच्या वर्षाची. ती म्हटली माझी डायरी संपली म्हणली. हा माहिती आता तुम्हाला कसं काय खुर्ची आली तू म्हणले पण बाबा नवीन डायरी गरज नाही मला आता नवीन डायरीची गरज नाही. ते काय कळत नाही तर मला तेवढं नाही कळलं. ते मग मला 7-8 दिवसांनी कधी गेल्यानंतर कळत सगळं असायचं. तुम्हाला हे सांग विठ्ठल तुम्हाला एक सिद्धांत सांगतो. कानात गोटे घालून या नाचे पहावे आयुष्याची गणना 9 दिवस. भुवया पाहता न दिसे जाना आयुष्याची गणना 7 दिवस. टोळा बोट घालून छत्र जे पहावे आयुष्याची गणना 5 दिवस. नासागराचा आग्रह न दिसे नैनी त्याच म्हणे रामकृष्ण हरी विठ्ठल. तर हे साधू लक्ष द्या. आणि ज्ञानोबाने सांगितलं की तुम्ही वेगळी पहा शेवट की बघा आग्रह दिसते का ऐकू येते का काय नाचबीत तो बघा
चांगला जर उद्योग केलं तर काय तर हे गणपती सांगते. तर हे साधू संतांना 16 आठवड्याआधी वाचायचं. याचं काय होणार आहे 16 आठवड्याआधी करायचं. आणि जेव्हा ते आजारी पडतात त्यांना समजतं की 5 दिवस जे काय 8 दिवस हे करते असं. पण ते चमत्कार दाखवत नाही. आणि चमत्कार केली की मग लोक जास्त मागं लागणार. भक्ती तर करणारच नाही. भक्ती करणार पाहिजे. आता काय माहिती का भक्ती झाली मायनस आणि सगळं चालले शास्त्राकडे पुढे चाललं. ते काही अधिकारी लोक आपल्या कीर्तन वगैरे टाकतात. ते पंचीकरण विचार सागर आणि वेदाचं मांडतात बघा. आमच्या बापाने नाही मांडलं हो. त्याचा बाप तोच होता. त्याच्या मायला शिवी दिलं त्याला. तुझ्या बापाने असं काही मांडलं का? अरे बापाने गेले तेच करणार तू. तुझे कशाला थोडं शिवी दे बघ. महिला वाटलं दिली असते. आणि इथं काय म्हणजे रंजन आणले संस्कृत मध्ये तुमच्या मला सांगतो नाही मगाशी सांगितलं कोण येणं नाही जाणार. मुंगी आहे ना की साखर घेऊन मस्तपैकी लाईन फिट चालली. त्या मुंगे बाकीच्या मुंगे येडे कुठं फिरते इथं मुंगी साखर येतं चालली आहे. त्याही मुद्दामा होत्या हे लाईन लागते त्याची. आपलं काय बरोबर का नाही. मग आहे बघा ना मुंगा तुम्ही त्याला कसं कळतं बरं तिथे यायचं. कसं कळतं बरं अनुभव होतं त्याला कळत नाही. कसं काय आहे ना. हो सर काय सांगायचं सगळं शास्त्र जे आहे ज्ञानेश्वरी भागवत आहे परमार्थाची शास्त्र हे लक्षात नाही आहे. सरळ अर्थाने काय नाही. चांगला जर विचार केला ना तर सगळं लक्षात जाणे. आणि लक्षार्थ हा फक्त नाम धर्माला सापडतो. लक्षार्थ हा फक्त हरीचा भक्त असतो त्याला सापडतो. सामान्य जे अनुग्रहित नाही किंवा भक्त नाही त्यांना लवकर सापडत नाही. सापडणारच नाही. आणि सापडला तर तरकीट दुसरा त्याच्यावर अर्थ लावून दुसरा अर्थ लावून त्याचं स्वतःच पद तयार करतो. कशाला. आणि असा अर्थ लावणारी ना अशी लय विचार करणारे भक्त लोक आहेत. सगळीकडेच आहेत सगळ्या दुनियात. आता वाटून काय सांगतो अनुभव घेऊन सांग. काय म्हणलो मी आत लोपली सेवाभावाची पुण्यतिथी काय कमी पडणार नाही. चांगला विचार करायचा. ह्याला काय युनिव्हर्सिटी डिग्री घ्यावं लागतं असं काय नाही. आता ह्या माऊली आहे त्यांच्या पुढे आपण जन्म घेतला आहे.
हे त्याला जीव लावतात, त्या तांदूळीला जीव लावतात, त्या पुस्तक वाचून जीव लावतात. आणि असं करायला पाहिजे, त्या मावळ्या पुस्तक वाचतात जीव लावायला. पण देवाची भक्ती करायला तुम्ही पुस्तकं वाचताय, तुमच्या आईची याडपट तुमची देवा तुम्ही भक्ती करायला पुस्तक वाचून यायला. ही आई माई हे पुस्तक वाचत नाही. आपल्या चालूला हे करायला ते देवा देवा आम्ही पुस्तक वाचतो. कुठे आहे का मोठे आहे का सांगा तुम्ही. ते पुस्तक वाचून प्रेम करतात. त्याने भक्तीचा दिवाळा ज्ञान म्हणजे काय? श्रीपाद बाबा सांगतो बरं. ज्ञान म्हणजे मुक्तवय. काय म्हणतो? ज्ञान म्हणजे मुक्तवय आणि अज्ञान म्हणजे सांगदेव. बघा आता विचार करायला पाहिजे बरं का. ज्ञान म्हणजे मुक्तवय आणि अज्ञान म्हणजे सांगदेव. 1400 वर्ष शरीर गेले तर अज्ञान म्हणजे सांगतो आणि ज्ञान म्हणजे मुक्तवय. काय आता ह्या तसंच तुकोबा राहिला देऊला कोण भेटलं ना आम्ही सर्व तेव्हा. मग संस्कृत म्हणजे सगळं वेद म्हण, सगळं वेदात ज्ञान करायचं, धर्म मानतं, सगळं होतं. तरी ते काय झालं, ते 14वं टाळकरी झालं बघा. कुणाचं? तुकोबा राहिलं 14वं टाळकरी. काय तुकिता तुलनेसी विवेकाने जायला पाहिजे की आपण जे हा रामेश्वर भट्ट हे सांगतो आहे ह्याच्यात आपण बसतो का ह्याच्यात बाहेर आहे ते बघायला पाहिजे का नको. तिकडे निंदा करून माझा काय बोट घेऊन काय फायदा होणार नाही. आपण ह्या विवेकाने जायला पाहिजे. मी त्याच्यात बसतो का नाही, ह्याच्यात बसलं नाही पाहिजे का मी ह्यात आहे याचा विचार नको करू. सोपं आहे. त्याच्यात आपल्याकरता वाहून आहे, आपल्याकरता सगळं हे ठेवून ठेवलेले विचार करायला नको. आम्ही यात बसतो का आपण
आता रामेश्वर भट बहुत बुद्धिमान होता ना, कारण हे नव्हतं ना, अडचणच नाही ना. किती बुद्धिमान. आणि तिथं सांगतो 18 मुलांना आणि 64 काय 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 सगळं शब्द तयार होतं. आणि 86,000 शिष्यबी होते ओढीत वर. आणि ते तरी पण ते यारपण भक्ता पाहिजे शहरात का बरं. मग काय नव्हतं त्याच्याकडे, आणि ते आपल्याकडे पाहिजे. आणि ते आपल्याकडे आहे का. एक नाम हरी द्वैत नाम गुरी. एक नाम हरी द्वैत नाम गुरी. एक नाम हरी एक नाम हरी द्वैत नाम थोडक्यात सांगतो. पाण्यात आपण मीठ घातलं, काय घातलं, मीठ घातलं, ते पाणीमय होईल का नाही. त्यातून पाण्यात मीठ टाकलं, मीठ काढता येईल का आपल्याला, ते वेगळं करता येईल का, नाही वेगळं करता येणार. समुद्रात मिठाचा खडा झाला टाकला तर समुद्रमय होईल का नाही, तेवढा होईल का नाही. मग आपण तेवढ्या मोठ्या देवाशी, विश्वात्मक देवाशी जाऊन भिडलो, त्याशी समरथ झालो, म्हणजे अद्वैत पावलो, तर मग काय कमी होईल आपल्याला. तो अग्नी